तर नमस्कार, आपण इथं 3 HP चा पंप टाकलेला आहे विहिरीमध्ये. 3 HP च्या पंपासाठी आपल्याला 10 मॉड्यूल लागत होते, तर आपण 10 मॉड्यूल टाकलेली. इथे एक मॉड्यूलची वॅट कॅपॅसिटी 335 वॅट आहे. इथं आपण पूर्णरित्या आपण गॅल्वनाइजचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, जेणेकरून आपलं ते लाईफ टाईम चालावा गंजू नये म्हणून. इथं आपण 3 HP च्या मोटरसाठी कंट्रोलर फिट केलं आहे. तर इथं आपण 3 HP साठी इथं सोलर पण चालू शकतो आणि लाईट असते का लाईटवर पण चालू शकतो. इथं सोलर दिलंय, इथं मेन्स दिलंय. करंट लिकेज साठी आपण कॉपरची अर्थिंग टाकलेली इथं जमिनीमध्ये. इथं आपण समजा वीज पडली तर काही इजा होऊ नये त्यासाठी लाइटिंग अरेस्टर टाकलेले. तर इथं आपण या प्लेटांवरती 3 HP चा पंप टाकलेला आहे. त्या पंपवरती 50 मीटरचा हेड आहे आणि 1.3 LPH चा डिस्चार्ज आहे. तर 1 सेकंदाला 1.3 लिटर पाणी टाकीमध्ये पडेल. तर इथं आपण 2 इंचीची विहिरीपासून टाकीपर्यंत लिपलाईन टाकलेली आणि 5-5 हजाराच्या 2 टाक्या टाकलेल्या आहे. तर इथे या गावात 40 घरे आहे. त्या एका घरासाठी आपण 250 लिटर पाणी डिझाईन केलेलं आहे. ते बघू शकता आपण 5-5 हजार लिटरच्या टाक्यांसाठी आपण क्लोरिनेशन फिल्टर टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपण स्वदेश फाउंडेशनच्या CSR फंड मधून ही योजना पुरी केलेली आहे. तर ही योजना आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये केलेली आहे. धन्यवाद.